नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव आहे पंकज रामदास मते आणि आज आपण शिकणार आहोत इयत्ता 7वीतल्या गणित विषयातला तिसरा धडा ज्याचे नाव आहे मसावी आणि लसावी. तर चला सुरू करूया या धड्याला, परंतु सुरू करण्याआधी आपण करूया थोडीफार उजळणी. आता उजळणी सुरू करण्यात आपल्याला पहिल्यांदा काही प्रश्नांची उत्तरं द्यायची आहेत. तर ती काय आहेत प्रश्न पाहूया. सर्वात लहान मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर कुठली किंवा कोणती? तर आपल्याला माहिती आहे सर्वात लहान मूळ संख्या कुठली आहे. त्यानंतर 1 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत आणि त्याची यादी करा. आणि तिसरा प्रश्न आहे खालील संख्यांपैकी ज्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांभोवती वर्तुळ करा. हे संख्या आपल्याला दिल्या आहेत. या संख्यांपैकी ज्या मूळ संख्या आहेत त्यांच्याभोवती आपण काय करणार आहोत? वर्तुळ. तर चला पहिल्या प्रश्नाचं आपण उत्तर देऊया. सर्वात लहान मूळ संख्या म्हणजेच प्राईम नंबर कुठली? आपल्याला माहिती आहे सर्वात लहान मूळ संख्या आहे 2. त्यानंतर 1 ते 50 या संख्यांमध्ये किती मूळ संख्या आहेत आणि त्यांची यादी करा. तर तुम्ही मोजलात तर 2, 3, 5, 7, 11, 13, 17, 19 अशा जर संख्या मोजत गेला तर तुम्हाला बरोबर 15 संख्या भेटतील किंवा 15 आकडे भेटतील. तर हे आहेत ते सर्व आकडे ज्यांना आपण म्हणतो मूळ संख्या आणि त्यांची 1 ते 50 पर्यंत आपण यादी केली. त्यानंतर खालील तिसरा प्रश्न आहे खालील संख्यांपैकी ज्या संख्या मूळ संख्या आहेत त्या संख्यांभोवती वर्तुळ करा. म्हणजेच काय? आता ही 17, ही 3, ही 2 तर ह्या सगळ्या मूळ संख्या आहेत तर त्यांच्याभोवती आपण काय करणार? वर्तुळ. तर तुम्ही पाहू शकता 17, 3, 2, 23, 41, 43, 79 आणि 97 यांच्या भोवती मी एक चौकोनी बॉक्स केला आहे. आता हे झाले आपली उजळणी. आता या जाऊ पुढे सहमूळ संख्याचा आपण अभ्यास करूया. आता ही झाली उजळणी. या पुढे जाऊया याचा पुढचा भाग म्हणजेच सहमूळ संख्या. चला सहमूळ संख्या म्हणजे काय? को प्राईम नंबर्स. आता याची व्याख्या पाहून घ्या. ज्या दोन संख्यांचा सामायिक विभाजक फक्त एक हाच असतो. म्हणजेच काय? दोन संख्या दिल्या असतील त्याचा आपल्याला सामायिक विभाजक पाहायचा आहे, परंतु सामायिक विभाजक फक्त आणि फक्त एकच असला पाहिजे. म्हणजेच 2 आणि 3 हे दोन जर उदाहरणे घेतली किंवा हे दोन जर संख्या घेतली तर 2चा विभाजक 1 आहे, 3चाही विभाजक 1 आहे. याचाच अर्थ काय? 2 आणि 3चा सामायिक विभाजक काय झाला? 1. आता त्यापुढे त्या संख्या एकमेकांच्या सहमूळ संख्या आहेत असे म्हणतात. म्हणजेच काय? त्या दोन्ही संख्या एकमेकांच्या काय झाल्या? सहमूळ संख्या. सहमूळ संख्यांना सापेक्ष मूळ संख्या म्हणजेच रिलेटिव्हली प्राईम नंबर्स असेही म्हणतात. तर चला आपण काही उदाहरणे घेऊयात म्हणजे तुम्हाला कळेल सहमूळ संख्या म्हणजे काय किंवा कशा ओळखायच्या. चला उदाहरण घेऊया. पहिले 10 व 21 या संख्या सहमूळ संख्या आहेत. कारण असे कारण 10चे जर विभाजक पाडले तुम्हाला भेटेल 1, 2, 5, 10 ही संख्या आणि जर 21चे काढले विभाजक तर तुम्हाला भेटेल 1, 3, 7 आणि 21. आता ह्या दोघांना जर तुम्ही पाहिले तर तुम्हाला फक्त 1 ही संख्या भेटेल दोघांमध्ये सामायिक किंवा समान. म्हणजेच काय? ह्या दोन्ही 10 आणि 21 ची सहमूळ संख्या आहे 1 आणि हा एकमेव सामायिक विभाजक आहे. तशाच 3, 8, 4, 9, 21, 22, 22, 23, 23, 24 या काही समूळ संख्या आहेत. आता जाऊया पुढच्या भागाकडे. त्यानंतर त्यात जोडमूळ संख्या म्हणजेच काय? ट्विन प्राईम नंबर्स. ज्या दोन मूळ संख्यांतील फरक 2 आहेत म्हणजे आपल्याला पहिले दोन संख्या देतील त्यांचा मूळ संख्या पहा आणि त्या मूळ संख्यांचा फरक आपल्याला काय पाहिजे? 2. त्याच दोन मूळ संख्यांना जोडमूळ संख्या असे म्हणतात. तर याची उदाहरणे आहेत 3, 5, 5, 7, 11, 13 आणि 29, 31 असे. आणि यापुढेही बऱ्याच आहेत परंतु आपण एवढ्याच घेतल्या. तर चला आज आपण काय शिकलो? तर आज आपण पहिले मूळ संख्या म्हणजे काय किंवा त्या कशा ओळखायच्या याची उजळणी केली. त्यानंतर सहमूळ संख्येची व्याख्या पाहिली, त्याच्या 2 उदाहरणे पाहिले. त्यानंतर आपण पाहिले जोड मूळ संख्या म्हणजे ट्विन प्राईम नंबर्सची व्याख्या आणि त्याची उदाहरणे. आता येत्या पुढच्या भागात आपण याचा सराव संच सोडवून घ्या. तोपर्यंत धन्यवाद.